मोठ्या भावाने लहान भावाला घराबाहेर काढलं. 12 वर्षांनी दारावर जे घडलं ते पाहून तो ढसाढसा रडला. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर ही गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत ऐका. आजची गोष्ट आहे गणेश आणि रोहितची. गणेश आणि रोहित हे दोघे भाऊ. आई वडील लहानपणीच गेले. मोठा भाऊ गणेश मजुरी करून लहान भाऊ रोहितला शिकवत होता. गणेशने स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवलं, पण रोहितला कधीच कशाची कमतरता भासू दिली नाही. रोहित मोठा झाला, इंजिनियर झाला आणि शहरात नोकरीला लागला. काही दिवसांनी त्याचं लग्न झालं. हळूहळू रोहितच्या मनात गैरसमज भरले गेले. त्याला वाटू लागलं की माझा मोठा भाऊ माझ्या पैशांवरती जगतो. एक दिवस रागाच्या भरात रोहित म्हणाला, आजपासून आपलं काही नातं नाहीये. हे घर सोडा. गणेशने काहीही उत्तर दिलं नाही. फक्त घरातील आई वडिलांचा फोटो हातात घेतला आणि शांतपणे निघून गेला. 12 वर्ष गेली. एक दिवस रोहितच्या मुलाला एक दुर्मिळ आजार झाला. लाखो रुपये लागणार होते. सगळीकडे धावपळ, पण काहीच मार्ग सापडला नाही. तेवढ्यात हॉस्पिटलमध्ये एक व्यक्ती आली आणि संपूर्ण खर्च भरला. रोहितला वाटलं कोणीतरी दानशूर माणूस असेल, पण जेव्हा त्याने त्या व्यक्तीला पाहिलं तो त्याचा मोठा भाऊ गणेश होता. रोहितच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो भावाच्या पायावर पडून म्हणाला, दादा, मी तुझ्याशी खूप खूप वाईट वागलो. गणेश हसला आणि म्हणाला, अरे वेड्या, मोठा भाऊ कधीही लहान भावांचा हिशोब ठेवत नाही. तू माझ्यापासून दूर गेला होतास, माझ्या मनातून नाही. रोहित जोरजोरात रडू लागला. त्या दिवशी दोन्ही भाऊ अनेक वर्षांनी पुन्हा एकमेकांच्या गळ्यात पडले. ह्या गोष्टीतून आपल्याला एक शिकवण भेटते की आपण रक्ताची नाती जपायला शिकावं. गैरसमज एक क्षणात नातं तोडतात, पण प्रेम आयुष्यभर नातं टिकवून ठेवतं. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही माझी गोष्ट कशी वाटली ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू सो मच.